महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर अशा प्रकारे गाईचं या ठिकाणी गाईची हत्या केली जाते मोठ्या मोठ्या शहरामध्ये. त्याच्यामध्ये काही गोरक्षक मुलं आणि गाईच्या यामध्ये कायद्याने पारदर्शकता निर्माण होते. आपण जर कायदा केला आहे, गोमातेला जर आपण राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे, जसं हरीण मारल्यानंतर त्याच्याकरता कडक कायदे आहेत, अशा प्रकारे कडक कायदे गोहत्येबद्दल केले पाहिजे. त्याच्यामध्ये काही पळवाटा काढण्याकरता जे मार्ग आहेत ते मार्ग सुद्धा बदलले, त्या कायद्यामध्ये पारदर्शकता आली. तर अशा प्रकारे आणि जर कायद्यामध्ये बदल झाले तर गोहत्या बंद होऊ शकते. तर सरकारने करावी आणि त्याकरता बऱ्याच वेळा जे मुलं भावनेच्या आधी जाऊन काहीतरी करतात, मुलांनी सुद्धा कायद्याच्या बाजूने पाहून ते काम करावे की जेणेकरून आपण अडचणी देणार. कारण शेवटी तरुण मुलं असतात, त्यांना पुढं प्रपंच करायचा असतो, पुढं जीवन असतं आणि थोडं काही झालं कायद्यामध्ये जर आपण अडकलो तर आपलं संपूर्ण जीवन बरबाद होतं. आणि म्हणून हा विचार सर्वांनी करावा. गोमाता आहे, गोमातेबद्दल आपला आदर आहे. महाराष्ट्र सरकारने कायदा देखील केलेला आहे, पण त्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही आहे. ती होण्याकरता काय केलं पाहिजे यावर आणि एक बैठक आम्ही घेणार आहोत. मग त्यामध्ये राजकीय नेते, प्रशासकीय मंडळी आणि आणखी त्यामध्ये असणारे तज्ज्ञ यांची बैठक घेऊन विचार विनिमय करू आणि मग त्यातून मार्ग काढण्यात येईल.